विद्यार्थी मित्रांनो, FY BComचा फिनान्शियल अकाउंटिंग अँड कॉस्टिंग हा जो सब्जेक्ट आहे त्याच्या सेकंड सेमिस्टरचं जे 4th चॅप्टर आहे ते आहे कन्साइनमेंट अकाउंटिंग. आज त्या संदर्भातील आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. कन्साइनमेंट तसं जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा शब्द येतो, तो आहे कन्साइन. आणि कन्साइन म्हणजे काय तर कन्साइन इट मीन्स सेंड ऑर डिलिव्हर, पाठवणे. कन्साइन याचा अर्थ होतो सेंड किंवा डिलिव्हर. तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं. द डिक्शनरी मिनिंग ऑफ वर्ड कन्साइन इज डॅश डॅश. इट मीन्स अ सेंड ऑर डिलिव्हर. कन्साइनमेंटचा जर आपण विचार केला तर बऱ्याचदा काय होतं, जो प्रोड्युसर आहे, वस्तू बनवणारा जो व्यक्ती आहे, फॅक्टरीमध्ये वस्तू बनवल्यानंतर ती वस्तू ते प्रोडक्ट तो डायरेक्टली स्वतः विकू शकत नाही. कस्टमरपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला होलसेलर किंवा रिटेलरची मदत घ्यायला लागते. या होलसेलर आणि रिटेलरला सुद्धा इतर घटकांची मदत घेऊन तो माल कन्झ्युमरपर्यंत, कस्टमरपर्यंत पोहोचवावा लागतो. तो जो मध्यस्थ असतो त्याला आपण एजंट म्हणतो. हा जो एजंट आहे तो कमिशनसाठी आपला माल विकतो. या सगळ्यामध्ये जो एजंट आहे त्याचं कमिशन आहे आणि त्याच्यासोबत केलेलं जे आपण ॲग्रीमेंट आहे त्याला कन्साइनमेंट असं म्हटलं जातं. जे ॲग्रीमेंट आपण म्हणजे जो प्रोड्युसर आहे तो त्याचा माल एजंटला देऊन कमिशनसाठी तो एजंट तो माल विकतो. त्या ॲग्रीमेंटला कन्साइनमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे यामध्ये दोन पार्टी येतात. एक सेंडर जो माल पाठवतो आहे तो प्रोड्युसर असतो आणि एक सेलर आहे जो एजंट म्हणून माल विकतो. असे काही कन्सेप्ट याच्यामध्ये कन्साइनमेंटमध्ये असतात. कन्साइनर आणि कन्साइनी अशा दोन कन्सेप्ट येतात. आता कन्साइनर कोणाला म्हणायचं तर जो प्रोड्युसर आहे, जो माल पाठवतो आहे, जो माल सेंड करतो आहे, जो माल डिलिव्हर करतो आहे, असा जो व्यक्ती आहे तो कन्साइनर. त्याला आपण कन्साइनर म्हणतो. CONISIGNOR कन्साइनर त्याला आपण म्हणतो. आणि ज्याला आपण विकण्यासाठी माल पाठवतो आहोत, जो कमिशनसाठी आपलं माल विकणार आहे त्याला कन्साइनी असं म्हटलं जातं, ज्याला आपण कमिशन देतो. आता हा एक कन्साइनर O आला पाहिजे. ABCDEFMH हे जे दिलेले आहेत ते कन्साइनी म्हणून या ठिकाणी वर्क करू शकतात. एकापेक्षा जास्त एजंट आपण देऊ शकतो. What is the importance of consignment? Consignment helps producers to bring economic of large scale production with an increased sale. जर तुम्हाला जास्त माल विकायचा असेल, मोठ्या प्रमाणावर माल विकायचा असेल तर कन्साइनमेंट त्या ठिकाणी उपयोगी पडते. कारण जेवढे एजंट जास्त तेवढा माल आपला वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये पोहोचू शकतो. हे प्रॉफिटेबल पण आहे. It is the more profitable for those manufacturers who are having their branches at different places. वेगवेगळ्या ठिकाणी ज्यांचे ब्रँचेस असतात अशा ब्रँचेसला हे जास्त फायदेशीर आहे. नंतर जे बायर्स आहेत ते बायर्स आपल्याला लवकर आपण त्यांच्याशी अप्रोच होऊ शकतो. मोठ्या प्रमाणावर लांबच्या बायर्सशी आपण ते डिस्टन्स कमी करून हे एजंट मोठ्या प्रमाणावर त्यांच्याशी संपर्क साधून आपला माल चांगल्या पद्धतीने विकू शकतात. या पद्धतीने लार्ज स्केलवर सेल करण्यासाठी, प्रॉफिटेबिलिटी वाढवण्यासाठी आणि डिस्टन्स कव्हर करून म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये, राज्यांमध्ये माल विकण्यासाठी कन्साइनमेंटचा खऱ्या अर्थाने उपयोग असतो. यामध्ये दोन पार्टी मेन आहेत. मी आधी म्हटल्याप्रमाणे फर्स्ट पार्टी इज कन्साइनर. CONISIGNOR कन्साइनर. याला आपण मेन ज्याचा माल आहे, ज्याचा माल विकला जाणार आहे तो व्यक्ती, त्याला प्रिन्सिपल आपण म्हणू शकतो. इट इज ऑल्सो नोन ॲज प्रिन्सिपल. ही इज द प्रोड्युसर ऑर फर्म हू सेंड्स गुड्स टू ॲन एजंट फॉर सेल. हा त्याचा माल विक्रीसाठी एजंटकडे पाठवतो, डिलिव्हर करतो किंवा सेंड करतो आणि सगळी ओनरशिप कन्साइनरची असते. तो माल विकेपर्यंत ओनरशिप ही कन्साइनरची असते. म्हणजे आपल्या साध्या शब्दात म्हणायचं तर कन्साइनर म्हणजे कोण? माल पाठवणारा. विक्रीसाठी स्वतःचा माल एजंटकडे पाठवणारा व्यक्ती म्हणजे कन्साइनर. आता कन्साइनी कोण तर एजंट, जो कन्साइनरचा माल मार्केटमध्ये विकणार आहे तो कन्साइनी. CONSIGNEE कन्साइनी.
ही इज ॲन एजंट. किंवा फर्म असेल किंवा व्यक्ती असेल, पर्सन असेल, ती काय करते, हू सेल्स द गुड्स कन्साइन टू हिम अगेन्स्ट द कमिशन. कमिशन मिळवण्यासाठी कन्सायनरने पाठवलेला माल विकते तो कन्सायनर. दोन पार्टी तुम्हाला कळल्या. आता यामध्ये कन्सायनीला कमिशन दिलं जातं, राईट. पण हे कमिशन देताना वेगवेगळं कमिशन त्या ठिकाणी दिलं जातं. त्या कमिशन आहे सिम्पल कमिशन. आता सिम्पल कमिशन म्हणजे काय, तर ऑर्डिनरी कमिशन किंवा सिम्पल कमिशन त्याला म्हणू. जे ठरलेलं असेल, म्हणजे इन कन्साइनमेंट ट्रान्झॅक्शन कन्सायनी ॲक्ट्स ॲज अन एजंट ऑफ द कन्सायनर फॉर these सर्व्हिसेस. द कन्सायनर पेड कमिशन टू द कन्सायनी ॲट ॲन ॲग्रीड रेट ऑन द बेसिक ऑफ सेल प्रोड्यूस. सच कमिशन टर्म ॲज ऑर्डिनरी कमिशन ऑर सिम्पल कमिशन. जे ठरलं असतं ॲग्रीमेंटमध्ये, जे गृहीत धरलेलं असतं, जे मान्य केलेलं असतं, तो रेट तो सिम्पल कमिशनचा रेट असतो. दुसरं एक कमिशन आहे डेल क्रेडर कमिशन. डेल क्रेडर कमिशन इट इज अ स्पेशल कमिशन पेड बाय कन्सायनर टू द कन्सायनी फॉर ॲक्सेप्टिंग द रिस्क. कन्सायनी काही वेळेस बॅड डेटची रिस्क घेतो. उधारीवर माल विकल्यानंतर डेटरच्या अगेन्स्टमध्ये कन्सायनी जो माल विकणारा आहे, एजंट आहे, तो बऱ्याचदा रिस्क घेतो. ती रिस्क घेतल्याबद्दल कन्सायनरकडनं जे कमिशन कन्सायनीला दिलं जातं त्याला डेल क्रेडर कमिशन असं म्हटलं जातं. इट इज कॅल्क्युलेटेड ओनली ऑन क्रेडिट सेल. हे लक्षात ठेवा, MCQसाठी येऊ शकतं. इट इज द रिस्क कमिशन अँड कॅल्क्युलेटेड ऑन द क्रेडिट सेल ओनली. आणि हे का दिलं जातं, टू अवॉइड रिस्क ऑफ बॅड डेट्स ऑर क्रेडिट सेल. उधारीच्या विक्रीची रिस्क कमी करण्यासाठी हे कमिशन डेल क्रेडर दिलं जातं. द लॉस ड्यू टू द बॅड डेट्स इज रिक्वायर्ड टू बी सफर्ड बाय द कन्सायनी ॲज ही हॅज गिवन द एक्स्ट्रा कमिशन बाय द कन्सायनर. मग बॅड डेट्सवर जे काही लॉस येईल तो कोणाकडनं ॲक्सेप्ट केला जातो, कन्सायनीकडनं, कारण त्याला त्या पद्धतीचं कमिशन त्या ठिकाणी दिलं जातं. सिम्पल कमिशन म्हणजे काय, ऑर्डिनरी कमिशन म्हणजे काय, जे रेटनुसार ठरलेलं आहे साधं ते. डेल क्रेडर कमिशन म्हणजे रिस्क क्रेडिट सेलसाठी जी घेतलेली आहे ती रिस्क घेण्यासाठी जे कमिशन दिलं जातं ते डेल क्रेडर कमिशन. आता ओव्हररायडिंग कमिशन इट इज ॲन एक्स्ट्रा कमिशन गिवन अदर दॅन नॉर्मल अँड डेल क्रेडर कमिशन. म्हणजे नॉर्मल कमिशन, सिम्पल कमिशन, ऑर्डिनरी कमिशन आणि डेल क्रेडर कमिशनच्या ऐवजी जे कमिशन दिलं जातं त्याला ओव्हररायडिंग कमिशन असं म्हटलं जातं. इट इज अलाउड ऑन अचिव्हिंग अ स्पेसिफिक सेल टार्गेट हू व्हेन न्यू प्रोडक्ट्स इज इंट्रोड्यूस अँड द कन्सायनी हॅज टू मेक एक्स्ट्रा एफर्ट टू सेल द न्यू प्रोडक्ट. समजा एखादं न्यू प्रोडक्ट आपण लॉन्च केलं असेल, म्हणजे कन्सायनरने ते प्रोडक्ट लॉन्च केलं असेल, त्याची जास्तीत जास्त विक्री होण्यासाठी जेव्हा कन्सायनी वेगळे प्रयत्न करतो ते प्रोडक्ट जास्तीत जास्त विकण्यासाठी, त्याला एक्स्ट्रा एफर्ट्स तो घेतो. त्या एक्स्ट्रा एफर्टसाठी स्पेसिफिक सेल टार्गेट त्याने जर अचीव केलं, कंप्लीट केलं, तर त्याला ओव्हररायडिंग कमिशन त्या ठिकाणी कन्सायनरमार्फत दिलं जातं. हे 3 कमिशन तुम्हाला कळले असतील. याच्यावर सुद्धा आपल्याला MCQ येऊ शकतात. त्याचंच डिस्क्रिप्शन या ठिकाणी आहे. सिम्पल काय आहे, डेल क्रेडर काय आहे फॉर रिस्क टेकिंग, आणि ओव्हररायडिंग हे काय आहे, स्पेसिफिक प्रोडक्ट विकण्यासाठी किंवा त्याचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी जे कमिशन दिलं जातं त्याला ओव्हररायडिंग कमिशन असं म्हटलं जातं. कन्साइनमेंट काही एक्सपेन्सेस असतात. काही कन्साइनमेंट एक्सपेन्सेस हे कन्सायनरकडनं दिले जातात, काही कन्सायनीकडनं दिले जातात. त्याचे 2 टाईप्स असतात. कन्साइनमेंट एक्सपेन्सेस आर दोज एक्सपेन्सेस दॅट आर टू बी इन्कर्ड बाय द कन्सायनर ऑर कन्सायनी फॉर द गुड सेंड टू द कन्साइनमेंट. माल जर पाठवला आपण तर तो 2 प्रकारात त्याला खर्च लागू शकतो. एक असतो नॉन रिकरिंग, त्यालाच आपण म्हणतो डायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि दुसरं आहे रिकरिंग इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आपण साध्या शब्दात नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणू शकतो. जेव्हा कन्सायनर कन्सायनीकडे माल पाठवतो, तो माल पाठवण्यापर्यंतचा जो काही एक्सपेन्सेस असतो त्याला नॉन रिकरिंग ऑर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला येऊ शकते MCQमध्ये, ते एकचदा पेड केले जातात, जसं की कॅरेज, फ्रेट, अनलोडिंग, लोडिंग चार्जेस. हे काय असतील तर ते नॉन रिकरिंग असतात, डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात. कन्सायनरकडनं कन्सायनीपर्यंत माल पोचेपर्यंतचा येणारा खर्च. रिकरिंग किंवा त्यालाच इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. ते कोणते एक्सपेन्सेस असतात, कन्सायनीकडनं पेड केले जातात. कशासाठी,
फॉर सेलिंग द गुड्स, माल विकण्यासाठी कन्सायनी जो माल विकणारा एजंट आहे तो जो काही खर्च करेल, फॉर एक्झाम्पल गोडाऊन असेल, शॉप असेल, ॲडव्हर्टिजमेंट असेल, फ्री सॅम्पलिंग असेल, शॉप रेंट असेल किंवा प्रीमियम असतील, इन्शुरन्स असतील, हे जे नंतरचे एक्सपेन्सेस पेड केले जातात माल विक्री वाढवण्यासाठी त्याला रिकरिंग किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. आता बेसिकली सेल आणि कन्साइनमेंट या दोघांमध्ये फरक आहे. तुम्हाला जर MCQ आले तर त्या पद्धतीने कन्साइनमेंटमध्ये 2 पार्टी असतात. मी सांगितलं कन्सायनर माल पाठवणारा, कन्सायनी माल विकणारा. सेलमध्ये 2 पार्टी असतात, एक सेलर विकणारा आणि एक खरेदी करणारा बायर. इथे दोघंही विक्रेते आहेत, इथे एक खरेदी आणि इथे एक विक्रेता आहे. यांची रिलेशनशिप काय आहे? कन्साइनमेंटमध्ये एक आहे प्रिन्सिपाल, दुसरा असतो एजंट. इथे असतो एक डेटर्स, एक असतो क्रेडिटर्स. रिटर्न गुड्स, येस ऑब्वियसली कन्सायनरला माल परत पाठवू शकतो, पण इथे बायर सेलरला माल परत पाठवू शकत नाही. नंतर आफ्टर डिलिव्हरी एक्सपेन्सेस जे असतील, आफ्टर डिलिव्हरी एक्सपेन्सेस जे असतात ते कन्सायनरकडनंच बॉन्ड केले जातात, म्हणजे सेंडरकडनंच बॉन्ड केले जातात. मात्र आफ्टर डिलिव्हरी एक्सपेन्सेस जर सेलमध्ये पाहिलं तर ते बायरकडनं दिले जातात. नंतर रिटर्न्स और जर रिवॉर्डचा तुम्ही विचार केला तर कन्साइनमेंटमध्ये प्रॉफिट हा कन्सायनरचा असतो, पूर्णतः कन्सायनरचा असतो. कन्सायनीला म्हटलं कमिशन मिळतं. इथे मात्र सेलिंगमध्ये जो प्रॉफिट असतो तो सेलरचा असतो आणि बायर सोबत तो शेअर केला जात नाही. इथे जसं कमिशन दिलं जातं इथे बायरला कोणतेही कमिशन दिलं जात नाही. रिस्क ऑब्वियसली इथे रिस्क जी असते ती कन्सायनरची असते, इथे जी रिस्क असते सेलमध्ये ती बायरची असते. या पद्धतीने दोघांमधला डिफरन्स आहे. जर आपण अकाउंटिंग ट्रीटमेंट बघितली तर कन्सायनरच्या बुक्समध्ये कन्साइनमेंट अकाउंट तयार करायला लागतं, कन्सायनी अकाउंट तयार करायला लागतं आणि गुड्स एंड ऑन कन्साइनमेंट अकाउंट तयार करायला लागतं. कन्सायनी म्हणजे एजंटच्या पुस्तकामध्ये कन्सायनर आणि कमिशन असे 2 अकाउंट्स आपल्याला बनवावे लागणार आहेत. साधारणतः अकाउंटिंग मेथड ज्या आहेत त्या कॉस्ट प्राईस मेथड आहे आणि इनवॉइस प्राईस आहे. आता कॉस्ट प्राईस मेथड म्हणजे काय? या मेथडमध्ये एंट्रीज रिलेटिंग टू consignment in the books of consignor are passed with the actual cost of the goods and amount spent or expenses incurred by him. Actual cost जी असतील विदाउट प्रॉफिट ती कॉस्ट प्राईसमध्ये मेन्शन केली जाते. अँड एक्सपेन्सेस म्हणजे रिकरिंग नॉन रिकरिंग जे एक्सपेन्सेस असतील ते सुद्धा यामध्ये इन्क्लूड केले जातात. मात्र इनवॉइस प्राईसमध्ये एक फरक आहे. जेव्हा कन्सायनर माल पाठवतो कन्सायनीला तेव्हा ती कॉस्ट प्राईसने नाही पाठवत, तो इनवॉइस प्राईसने पाठवतो. इनवॉइस प्राईस म्हणजे काय? कॉस्टमध्ये प्रॉफिट इन्क्लूड केल्यानंतर तयार होणारी प्राईस. इनवॉइस प्राईस इज अ नॉर्मल सेलिंग प्राईस. आपण जे म्हणतो ना सेलिंग प्राईस आहे, सेलिंग म्हणजे त्याच्यामध्ये काय असतो इन्व्हॉल्व? कॉस्टमध्ये प्रॉफिट ॲड केल्यानंतरची इनवॉइस प्राईस. बघा कॉस्ट प्लस प्रॉफिट दॅट इज इनवॉइस प्राईस. समजा कॉस्ट असेल त्या वस्तूची 100 रुपये, प्रॉफिट आपल्याला 50 रुपये हवा असेल तर त्याची इनवॉइस प्राईस 50 असते. तर एक तर इनवॉइस प्राईसने पाठवला जातो किंवा कॉस्ट प्राईसने माल पाठवला जातो. कोणत्या प्राईसने पाठवलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला ट्रीटमेंट त्या ठिकाणी करावी लागते. नंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो आहे व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक, की स्टॉकचं व्हॅल्युएशन आपण कसं केलं पाहिजे. इट इज नॉट ऑलवेज पॉसिबल दॅट टोटल स्टॉक ऑफ कन्साइन गुड्स इज सोल्ड आउट बाय कन्सायनी. जेवढा माल एजंटकडे आला, कन्सायनीकडे आला तेवढाचा तेवढा सगळा विकला जात नाही. त्याच्यातला काहीतरी माल कन्सायनीकडे विकतो. मग त्या मालाची आपल्याला कन्सायनीमार्फत स्टॉकचं व्हॅल्युएशन करावं लागतं. म्हणजे व्हॅल्युएशन हे रिक्वायर्ड आहे का? कारण बॅलन्स शीटला आपल्याला कन्सायनरच्या तेवढा क्लोजिंग स्टॉक दाखवावा लागतो. मग हा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो कोणत्या याच्याने त्याचं व्हॅल्युएशन करायचं? तर एक तर कॉस्ट प्राईस और मार्केट प्राईस विच एव्हर इज लेस. हे लक्षात ठेवा. व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक कसं करायचं? कॉस्ट प्राईस किंवा मार्केट प्राईस जी कमी असेल, विच एव्हर इज लेस, दोघांपैकी जी कमी असेल. समजा कॉस्ट प्राईस असेल 2000 रुपये आणि मार्केट प्राईस असेल 2200 रुपये, तर आपण कोणती कन्सिडर करणार? मार्केट प्राईस नाही ना. विच एव्हर इज लेस जी कमी आहे. कॉस्ट प्राईस 2000 सांगितली ती लेस आहे म्हणून व्हॅल्युएशन कशाने करणार आपण? कॉस्ट प्राईसने 2000, विच एव्हर इज लेस या पद्धतीने. आता व्हॅल्युएशन स्टॉक बघा. कॉस्ट ऑफ गुड्स अनसोल्ड जो न विकलेला माल आहे, प्लस प्रपोर्शनेट नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय बोथ कन्सायनर अँड कन्सायनी. म्हणजे कन्सायनर आणि कन्सायनीने नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस जे काही त्याच्यामध्ये टाकले असतील ते ॲड करून मग आपण
कॉस्ट प्राईस ऑफ द कन्साइनमेंट स्टॉक, क्लोजिंग स्टॉक त्या ठिकाणी व्हॅल्युएशन त्याचं करू शकतो. या पद्धतीने काही बेसिक कन्सेप्ट आपण व्हॅल्युएशनपर्यंतच्या पाहिलेल्या आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण त्याच्या पुढचा काही भाग बघणार आहोत. थँक्यू.